नमस्कार. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती काहीतरी अभद्र बोलणं, अभद्र टिप्पणी करणं, काहीतरी बाष्कळ बडबड करणं आणि अशी बडबड करून महाराजांना कमी लेखण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. तर ही माणसं का बोलतात? कोण आहेत माणसं ही? स्वामी स्वरूपानंद, धीरेंद्र शास्त्री, कोरटकर, राहुल सोलापूरकर, कोश्यारी ही अशी विशिष्ट पंक्तीतली ही लोकं आहेत आणि ही माणसं काही वारंवार किंवा वेळोवेळी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तर का करतात ही माणसं? असं का बोलतात? चुकीचं का बोलतात? यांचा अभ्यास कमी आहे का? यांना इतिहास माहीत नाही का? किंवा अज्ञानापोटी ती माणसं असं बोलतात का? तर याचं उत्तर असं आहे, ही माणसं अज्ञानापोटी बोलत नाहीत. यांना पुरेपूर माहिती आहे, इतिहास माहिती आहे, तरीसुद्धा ती माणसं असं बोलतात. कारण ती माणसं एका विशिष्ट मोहिमेवर आहेत. एक विशिष्ट मोहीम, बऱ्याच दिवसापासून एक मोहीम चाललेली आहे आणि त्या मोहिमेनुसार ही माणसं बोलत असतात. एक शिवभक्तांच्या भावना दुखवण्याचं काम करत असतात. ते मुद्दाम शिवभक्तांना डिवचण्याचं काम करत असतात. तर मला असं म्हणायचं आहे, ही माणसं आत्ताच एवढं का बोलायला लागलीत? आपण मागच्या दिवसांचा जर विचार केला, तर त्यांना सुचत असेल, परंतु बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती. कारण सरकार दुसरं असेल, काहीतरी असेल. परंतु आता त्यांना असं वाटतंय, की महाराष्ट्र सरकार आपल्याला काहीही करणार नाही. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते आपलेच आहेत आणि आपण असं काही जरी बोललं, तर आपल्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. एक असं प्रकारचं एक अदृश्यपणे एक अभय त्यांना देण्यात आलेलं आहे की काय, अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. तर ही माणसं बोलतात काय? आता धीरेंद्र शास्त्री म्हणतो शिवाजी महाराज थकले. थकून त्यांनी आपला टोप रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केला. तो स्वरूपानंद म्हणतो लढाई केला पेशव्यांनी आणि नाव झालं शिवाजीचं. असे एकेरी भाषेत बोलतात. आणि आता लढाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं समीकरण ज्याला माहिती नाही, तो एक कपाळकरंटा, अशा कपाळकरंट्या अवलादीने या महाराष्ट्रात, या शिवजन्मभूमीत जन्म घेतला असं म्हणायला काय हरकत नाही. आता लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माहिती आहे, लढाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लढाई. तरी पण ही माणसं असं का बोलतात? तर मला असं वाटतं, आता मी काय खूप मोठा विचारवंत अशातला भाग नाही किंवा विशेष तज्ञ किंवा विश्लेषणकार आहे अशातला भाग नाही, परंतु माझ्या येड्या बुद्धीला असं वाटतं, विकास कामाची चर्चा कमी आहे. आपण पहिली सरकार आठवा, पहिले मुख्यमंत्री आठवा, पहिले पंतप्रधान आठवा, संसदेत, विधान परिषदेत, विधानभवनात विकास कामाची चर्चा आणि विकास कामावर, त्या मुद्द्यावर वाद चालू असायचा. आज तसं काही दिसून येत नाही. उठसूट कुठलं छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक करायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर चिखलफेक करायची, सामाजिक भावना दुखवायच्या, प्रक्षोभक बोलायचं आणि काहीतरी गोंधळ झाला, ते गोंधळ निस्तारण्यात 2 ते 3 महिने जातात. आपलं कर्तृत्व किंवा आपलं अकर्तृत्व लपवण्यासाठी ही चाललेली भानगड आहे का? ही चाललेली खाटाटोप आहे का? दुसरा एक मुद्दा म्हणजे प्रचंड मोठा या महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरू तुकोबराय आहेत आणि तुकोबरायांचा गाथा ऐकला की यांची माथा बडकल्याशिवाय राहत नाही. तर यांना तो गाथा हटवायचा आहे, तुकोबरायांचं महत्त्व कमी करायचं आहे. परवा कोणी त्यावर बोललं, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, भगवद्गीता हा ग्रंथ नाही आणि तुकोबरायांचा गाथा सुद्धा ग्रंथ नाही. गाथा कुठला आहे? तर दासबोध. आता यांना दासबोध मनुस्मृती या ठिकाणी आठवते आहे, त्यांना ती वर आणायची आहे आणि या सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा फायदा घेऊन हा गाथा हटवायचा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या डोक्यावर मनुस्मृती आणि हा दासबोध ठेवायचा हे स्पष्ट आहे आणि हे खूप दिवसापासून लोक ओळखून आहेत. परंतु त्यांच्या एक लक्षात येत नाही. पहिला काळ होता. आता ते स्वामी स्वरूपानंद काल म्हणाले की मराठी समाज हा वाचत नाही. एवढी गोष्ट मी नक्की मान्य करेन. मराठा समाज हा वाचत नाही, वाचनप्रिय नाही, तो ग्रंथ वाचत नाही, ग्रंथ अभ्यास करत नाही. मला शिवभक्तांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे की तुम्ही वाचा. वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच आपल्याला सांगितलं किंवा इतर महापुरुषांनी, विचारवंतांनी आपल्याला 1000 वेळा सांगितलं की वाचा. आता पहिलं कसं होतं, पेशवाईमध्ये आपल्याला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला लिहिता वाचता येत नव्हतं आणि असं असल्यामुळं या उणिवाचा या लोकांनी गैरफायदा घेतला आणि आपल्या ग्रंथामध्ये एक विशिष्ट प्रकारचे उल्लेख की जेणेकरून आपल्या हितावर येतील अशा त्या गोष्टी होत्या. ममम भार्याम समर्पयामी, अशा अनेक प्रकारचे दक्षिणा करा, गायदान करा, या करा, ते करा. का तर आपल्याला संस्कृत भाषेचं ज्ञान नव्हतं, संस्कृत भाषा नव्हतं, पद्य प्राकृत मराठीचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान नव्हतं आणि म्हणून आपण त्या बौद्धिक गुलामीमध्ये बळी पडलेलो होतो. बौद्धिक गुलामीमध्ये आपण गुंतलेलो होतो. पण आज काळ बदललेला आहे. आज महात्मा ज्योतिबराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या प्रेरणेनं आपण आज सर्वजण शिकलेलो आहोत. सर्वांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि आज ज्ञान प्राप्त झालेलं असताना सुद्धा जर आम्ही ग्रंथ वाचत नसू, आमचा इतिहास वाचत नसू, तर आपल्यासारखे कपाळकरंटे असंच. आणि आपल्याला लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हा त्याने आपल्यावर अन्याय केला.
तेव्हा त्यांनी आपल्यावर काहीतरी आपली मतं लादली आणि आजही आम्ही सुशिक्षित असताना, आम्हाला लिहिता वाचता येत असताना सुद्धा फक्त वाचण्याअभावी ती माणसं आपल्यावर छत्रपती शिवरायांविषयी सुद्धा, इतर महापुरुषांविषयी सुद्धा आपलीच मतं लादतायत. हे खूप मोठी दुःखद गोष्ट आहे. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे, आज लोकांचं रक्त बंडखोर झालेलं आहे. लोकांचं रक्त बंडखोर झालेलं आहे. आज थोडे का पण लोक शिकलेले आहेत. आज त्या पुन्हा फिरून माणसं बौद्धिक गुलामीत गुंतणार नाहीत, याचं भान त्यांनी ठेवावं, याचं भान त्यांना असावं. आणि जोपर्यंत चंद्र आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुकोबा आणि ज्ञानोबा हे वारकरी संप्रदायाची श्रीमंती, हे वारकरी संप्रदायाचे एक चेहरा म्हणायला हरकत नाही. म्हणून आज जरी मला असं वाटतं, आता हे छत्रपती शिवरायांचं नाव मिटवायचा प्रयत्न करतात, जगद्गुरू तुकोबारायांचं नाव मिटवायचा प्रयत्न करतात, परंतु मला तरुणांना सांगायचं आहे, महाराष्ट्रातील शिवप्रेमींना सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना सांगायचं आहे, जर आपली ओळख सांगताना जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोण, तर त्यांना सर्वप्रथम ठासून सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, सगळ्यात सर्वप्रथम मी त्या संविधानाचा पाईक आहे. आणि ज्यांची शिवशाही, ज्यांची न्यायव्यवस्था पाहून, ज्यांचं स्वराज्य पाहून, ज्यांच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या छत्रपती शिवरायांचा मी मावळा आहे. आणि ज्यांच्या उपदेशानं छत्रपती घडले त्या जगद्गुरू तुकोबारायांचा मी वारकरी आहे, असं अभिमानानं सांगा. आणि हे उत्तर या तुकोबारायांचं महत्त्व कमी करणाऱ्यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय यांची विटंबना करणाऱ्याच्या तोंडात नक्कीच चपराक बसल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार.